प्रश्न नाही आहे. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे. ही आजची भाजपा काँग्रेस राष्ट्रवादीला फोडून ही भाजपा तयार झालेली आहे. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण आलो होतो विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघ जो आहे, हिंगोली लोकसभा मतदारसंघ या ठिकाणचं निवडणूक जी आहे येत्या 26 तारखेला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि याच्यामध्ये राहिला तो तिसरा पक्ष म्हणजे वंचित आघाडी. या तिघांमध्ये ही तिरंगी लढत आहे. आणि विशेष येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता कोणाला कौल देणार हे पाहणं गरजेचं आहे. तर आज आपण आलो हिंगोली जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मतदारांच्या प्रतिक्रिया आणि मतदार नक्की कुणाला कौल देत होते. तर चला थेट जाऊया आपण हिंगोली शहरात. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो हिंगोली जिल्ह्यामध्ये. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतो या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी, महायुती आणि या ठिकाणी वंचितचा देखील उमेदवार आहे. आपणास सांगण्यास महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना, एक ठाकरे गटाची आणि एक शिंदे गटाची या ठिकाणी ही जोरात लढत आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या 28 मार्च रोजी हेमंत पाटील यांना तिकीट दिलं होतं आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव ते तिकीट त्यांचं बाद केलं आणि त्यांचं तिकीट काढून त्याच्यानंतर बाबूराव कदम जे आहेत, जे यापूर्वी अपक्ष म्हणून त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या विधानसभेमध्ये आणि ते दुसऱ्या क्रमांकावरती त्यांचा पराजय झाला होता. आणि आष्टीकर हे देखील विधानसभेमध्ये यांनी देखील निवडणूक लढवली होती आणि त्यांचाही तिसऱ्या क्रमांकावरती पराभव झाला होता. या ठिकाणचं आपण पाहतोय वातावरण. या ठिकाणची जी लढत आहे अतिशय रंगतदार होणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे असल्यामुळे या ठिकाणी शिवसैनिक तर आहेत, पण मतदार हा आता शिवसेना गट फुटल्यामुळे कुठे जातो हे पाहणं गरजेचं आहे. आज देशोन्नतीच्या माध्यमातून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही वंचित आघाडीला या ठिकाणी बोलवलं होतं, पण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ते व्यस्त असल्यामुळे ते कदाचित येऊ शकले नाही. आपण चर्चेला सुरुवात करूया. रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सुरुवातीला या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघंही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. पहिला प्रश्न आमचा महाविकास आघाडीतला जाईल आणि महाविकास आघाडीचे आरोप हे महायुती याच्यातून उत्तर देतील. मला एक सांगा, आता तुमचा 26 तारखेला निवडणुका आहेत, मतदान होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे? आमचा प्रचार एकदम व्यवस्थित सुरू आहे. आमचा विजयी उमेदवार आहे. आमचा उमेदवार विजयी झालेला आहे. म्हणून यांचं जे भोकाल चालतं आहे यांचं, आपकी बार 400 पार, हे पार ते पार, हे काहीच नाही. आपकी बार तडीपार होणार आहे. यांचा तडीपारचा नारा दिला. मला एक सांगा, तुम्ही आता या ठिकाणी तुमचा जो उमेदवार आहे हेमंत पाटील यांचं तिकीट कट झाल्यानंतर त्यांची कुठे नाराजगी आहे का, किंवा मतदारांमध्ये काही संभ्रम होऊ शकतो का? तशी कोणत्या प्रकारची नाराजी नाही आहे. आमच्या महायुतीमध्ये आम्हाला जो शिवसेनेचा उमेदवार मिळालेला आहे त्याचा पूर्ण आमचा व्यवस्थित प्रचार चालू आहे. यांच्यासारखे भपके प्रचार आमचे नसतात. आमचा प्रचार अंदरुनी मस्त प्रचार चालू आहे आणि आम्ही 400 पार होणार म्हणजे 100% होणार. या ठिकाणी 400 पार यांचा हा नारा आहे. मला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा विचारायचा आहे महायुतीला. मला एक सांगा की या ठिकाणी शिवसेनेचा जो गट होता हा पहिल्यांदा फुटला आणि याच्यामध्ये 2 गट झालेले आहेत, जिथे ठाकरे गट आणि शिंदे गट. तर पक्ष फुटीनंतरचं हे पहिलं मतदान आहे, पहिली निवडणूक आहे. त्याचा फटका तुम्हाला बसेल का, असं वाटतं का? बिलकुल बसणार नाही साहेब, कारण की जनता ही पूर्णपणे नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी भरभरून मतदान ते जनता देणार आहे. नरेंद्र मोदींच्या पाठी आहे खरं आहे, पण पक्ष फुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेचेच हे 2 पक्ष आहेत. तर याच्यामध्ये त्याचा फटका, तुमची पहिली निवडणूक आहे तर त्याचा फटका तुम्हाला बसेल का? बिलकुल बसणार नाही साहेब, कारण की जी खरी शिवसेना आहे ती आमच्यासोबत आहे. तर शिंदे गटांची शिवसेना यांच्यासोबत आहे असं मत आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आपण जे म्हणताय पहिली निवडणूक आहे पक्ष फुटल्याच्या नंतर, हे चुकीचं आहे. याच्या अगोदर मार्केट कमिटीची निवडणूक पक्ष फुटल्याच्या लोकसभेची पहिली निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये एकही शिंदे गटाचा माणूस निवडून आला नाही. सन्माननीय आमदार साहेबांनी तिथले सांगितलं होतं एवढे येतील नाही तर मिशी काढून टाकील, परंतु तिथं कोणत्या प्रकारचं त्यांना यश मिळालं नाही. मात्र त्यांनी काही मिशी काढून टाकली नाही. या ठिकाणी मला हे विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, पक्ष फुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे लोकसभेची, काय फटका बसेल? इस बार जो है तो साउथ इंडिया से फुल और नॉर्थ इंडिया से हाफ, मोदी जी जो है तो घर को जाने वाले हैं डेफिनेटली. और इंडिया अलायंस की जो है तो पूरे इंडिया के अंदर जो है तो सरकार बनने जा रही है. लोगों को सिर्फ और सिर्फ धोखा दिया गया, बेरोजगारों को रोजगार दिया नहीं गया. आज देश के 22 उद्योगपतियों का
16 लाख करोड़ रुपए का जो है तो मोदी सरकार ने जो है तो कर्जा माफ़ करी। आज हर इंसान के ऊपर देश के 1.5 लाख रुपए का कर्जा हो गया। इसका हिसाब कौन देगा? गैस का भाव 400 रुपये था, आज 1200 रुपये हो गया। पेट्रोल 60 रुपये था, आज 105 रुपये हो गया। फिर भी ये लोग बोल रहे 400 पार। इस बार जो है तो देश से जो है तो भारतीय जनता पार्टी तड़ी पार होने वाली है। आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे त्यांचा की हे जो आता तुम्ही सांगितलं ज्या पद्धतीने 400 पार होणार आहे, पण समोरच्यांना ॲक्सेप्ट नाही, काय म्हणणं आहे? हे बघा सर, आज हे पूर्ण फक्त हवेवर चाललेत. यांना असं वाटायले की आपण फक्त म्हणाले आमचा उमेदवार येणार. कसा येणार साहेब? अहो मला एक गोष्ट सांगा, आज शिवसेना असेल, माननीय एकनाथ शिंदेजी असतील, माननीय अजितदादा पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, हे बघा तुमची यांची भूमिका बघा की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, ज्यावेळेस शिवसैनिक काम करत होते आणि एकनाथ शिंदेसारखा शिवसैनिक त्यांना मिळाला होता, हिरा होता, आणि त्यांनी कामसुद्धा तसंच केलं. मला सांगा, आज रोजी एवढे आमदार, एवढे खासदार असंच काय कोणासोबत जात असतात का? याचं उत्तर द्या, काय म्हणणं? एवढे आमदार, एवढे खासदार इथून गेले, त्यांचं मत. बरोबर आहे. हे जे म्हणतायत ना की खरी शिवसेना, त्याचं एक लॉजिक सांगतो मी तुम्हाला साहेब. 2.5 वर्ष एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये नगरविकास खातं भूषवलं. यांना जर बाळासाहेब ठाकरेंचा एवढा प्रेम होता तर 2.5 वर्षा अगोदर यांनी उठाव का नाही केला? आणि 50 खोके एकदम ओके, हे आम्ही नाही म्हणत, ही आम जनता सुद्धा म्हणते की 50 खोके एकदम ओके. यांनी जे 50 खोके, बघा, यांना उठाव करायचा होता, मुंबई सोडून गुवाहाटीला का पळाले? हे सुरत मार्गे का गेले? यांनी मुंबईमध्ये छाती डोकून उभं राहायला पाहिजे होतं. आणि यांच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर करतो. मला 2 मिनटं द्या वेळ. ज्या वेळेस 50-60 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, 2013 मध्ये हा भारत देश पूर्ण दुष्काळग्रस्त झाला होता. सन्माननीय मोदी साहेबांची ज्या वेळेस सत्ता आली, आज रोजी 5वी आर्थिक महासत्ता आहे. ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होतं 1 लाख करोडचं इन्फ्रास्ट्रक्चर चालत होतं, आज 13 लक्ष कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर चालतंय. आणि महत्वाची गोष्ट जी भ्रम आहे, 60 वर्ष आणि कार्यकाळ आपला लादला आहे देशावर. एक मिनिट आणि संविधान बदलायचं हे भ्रम करतायत. 108 वेळा अमेंडमेंट झालंय. आपला प्रश्न असा आहे- नाही, लेट मी फिनिश. आणि 80 वेळा या काँग्रेसनी राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न काँग्रेसचा प्रश्न नाही केला. आहे. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे. शिवसेनाचा हे सांगतोय ना. आणि जी फुटलेली उभाटा शिवसेना आहे, फुटलेली उभाटा शिवसेना आहे, यांनी एक मिनिट ही उभाटाची शिवसेना फुटलेली आहे. ज्या सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी चाललो तर मोर्चा, थांबलो तर सभा, जे हिंदुत्व विचार आपल्या अंगी रुजवले होते, त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर बसवले. आणि आता एक मिनिट, यांचा प्रश्न घ्या. बोला. आता हे म्हणतात काँग्रेस राष्ट्रवादी जमत नाही. बालाजीराव घुगे पण आहे तिथं. आता याची सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचीच आहे. ते चालतात का तुम्हाला? जे अजितदादा चक्की पिसेल, आता कुठे चक्की पिसेल? अजित पवार म्हणले होते 50 खोके एकदम ओके. यांचा प्रश्न आहे, यांचा मुद्दा असा आहे, अजित पवार बोलले होते, यांचं म्हणणं असं आहे, अजित पवार बोलले होते 50 खोके एकदम ओके, पण अजित पवार तुमच्यासोबत आले, त्याच्याबद्दल काय म्हणता तुम्ही? सर, हे राजकारण आहे. अजित पवार इकडे आले, त्यांच्यासोबत तिकडं काय अन्याय झाला असेल म्हणून ते इकडे आले. काय अन्याय झाला? हा, बोला. बघा, ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची या ठिकाणी युती आहे. पण या ठिकाणी माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग ही हिंगोली लोकसभा आहे. यांच्याकडे हिंगोली लोकसभेचं विजन कुठल्याही प्रकारचं नाही. आणि ही आजची भाजपा, काँग्रेस राष्ट्रवादीला फोडून ही भाजपा तयार झालेली आहे. म्हणून तुम्हाला एकमेव आहे, हिंगोली जिल्ह्याचा विकासाचा विजन यांच्याकडे नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम नाही. या सर्व जर विजन जर बघितलं, या हिंगोलीच्या कयादूचं पाणी सुद्धा यांना वाचवता नाही आला. बोला. एक मिनिट चौतमल साहेब म्हणतात की विकासाचा मुद्दा नाही. अहो साहेब, हा जलसिंचन विभागाचे किती काम आहेत? आज मला सांगा, ज्या लोकांना पाणी भरायसाठी विहिरीवर जायचं होतं, ते आज घरी बसल्या पाणी मिळतंय. त्यानंतर एक मिनिट सर, पूर्ण ऐका. आज जगामध्ये भारताचं नाव इस्रोमुळे झालेलं आहे. आज यांच्या प्रश्नाचं मला एवढं म्हणायचं आहे
की लोकसभा निवडणूक आहे हिंगोली जिल्ह्याची. आपल्याला हिंगोली जिल्ह्याच्या विकास आणि याच्यावरती भारत देशाच्या विकासाचा हिंगोलीशी तेवढा संबंध येत नाही. या ठिकाणी आपण बघू शकता यांचं एकच विजय मोदीकडे पाहून मतदान होईल असा यांचा अंदाज आहे. पण या ठिकाणी स्थानिकचे प्रश्न तुमच्या पहिल्या उमेदवारांनी सोडलेत का? या प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर द्या की नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरती यंदाची निवडणूक तुम्ही जिंकू शकता का? बिलकुल 100%. कारण या भारत देशाला आर्थिक महासत्ता बनवणार आहे. तिसरी आपकी बार 400 पार. कारण मोदीकडे व्हिजन आहे, मोदीकडे विदेश नीती आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला या ठिकाणचा सगळ्यात मोठा या सगळ्यात बोला तिकडे जायचं आमच्याकडे काय बोला. तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी जर ते गद्दार नेते जरी गेले असतील तर यांच्या मागे जनता नाही. जनता आहे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेच्या पाठीमागे आहे. यावेळेस आपण पाहतोय आता तुम्ही एवढं उदाहरण घ्या. साधं माईक साठी तुम्हाला हे हँडल करून आपलं घर भरायचा प्रयत्न करतात. अहो, हे काय सत्य देऊन कामं करणार आहे? आता सध्याची येस एक मिनिट मला एक सांगा या ठिकाणी मला एक सांगा मला हा प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी यंदाची निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती होणार का? अजिबात होणार नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून. कारण की या महाराष्ट्रामध्ये भाजपने एवढं पाप केलेलं आहे. एक तर त्या ठिकाणी शिवसेना फोडली, दुसरी राष्ट्रवादी फोडली आणि या ठिकाणी जे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत. आणि तुम्हाला मी सांगून देतो की यावेळेस महाराष्ट्रामध्ये 38+ या महाविकास आघाडीच्या जागा निवडल्या. यांचा प्रश्न झाल्यानंतर मला एवढं विचारायचं आहे की यांचा 2 पक्ष फुटी झाल्यानंतर त्याचा फटका बसू शकतो का? फटका तर अजिबात नाही. पण ह्यांच्या प्रश्नाला काउंटर उत्तर देतोय की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार घेऊन शिवसेना उभी केली होती. बाळासाहेबांनी लाईव्ह सांगितलं की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस आली तर मी माझी दुकान बंद करून टाकेन. या ठिकाणी बोला. 2.5 वर्ष सत्ता भोगल्यानंतर ज्यांना अक्कल सुचली का बाळासाहेब ठाकरेच्या विचाराची? तिकडून सर्व भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये आहेत. यांचा भ्रष्टाचार का ओपन झालेला नाही? यांच्या प्रश्न माईच्या सगळा उद्धव ठाकरेला भेटायला किती वेळ लागत होता आमदारांना? त्यांच्या खासदारांना उद्धव ठाकरेला भेटायला किती वेळ लागायचा? एकनाथ शिंदे उद्धव या ठिकाणी सगळ्यात मोठ्याचा माझा प्रश्नाचं उत्तर एक द्या की या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आणि याच्या पक्षफुटीचा फटका बसू शकतो का? सिनियर पत्रकार म्हणून तुम्ही सांगा की या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे. जे पक्षफुटी झाली होती त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत बसू शकतो का? कोणाला बसायचा विचार आहे तुम्ही? कोणाला बसणार? कुणाला बसणार? हे महायुतीला बसणार आहे. तर यांचं मत आहे महायुतीला फटका बसण्याची चान्सेस आहेत. तर तुमचं काय मत आहे? बोला. हा सांगतो एक सांगतो तुम्हाला. आज शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, मग एकनाथभाई असतील किंवा मग अजितदादा असतील, अहो याच्या सोबत एवढे आमदार आले. अहो हे विकास करायला सर्वात मोठा सर्वात मोठा अजित पवारचा 75,000 कोटीचा घोटाळा आहे. अजित पवारचा 75,000 कोटीचा घोटाळा. या प्रश्नाचं उत्तर द्या. हे प्रत्येक वेळेस असाच गोंधळ घालतात. यांना बोलायचं मी काय म्हणतो, यांचे एवढा विकास होता तर DPDC सारख्या महत्वाच्या मीटिंग मध्ये पहिले जे खासदार होते पालकमंत्री होतात ही यांची भूमिका नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याचा आणखीन आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये. ही निवडणूक शिंदे गट फुटल्यानंतरची लोकसभेची पहिली निवडणूक आहे आणि यापूर्वीचे शिवसैनिक हे शिवसेनेशी अतिशय निष्ठावंत होते.
त्या शिवसेनेचं जे मत आहे, तुम्ही नेता जरी फुटला असेल पण मत त्याचं फुटलं का याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. यांचं उत्तर एक मिनिट, हा प्रश्न माझं मत आहे ना. अगदी अगदी हे प्रश्न देशोन्नतीच्या माध्यमातून आहे. तुम्ही एक मिनिट आमचं घ्या, उत्तर द्यायला देणार. सगळ्यात अगोदर तुम्हाला एक सांगतो की शिवसेना विरुद्ध शिवसेना ही निवडणूक होत आहे, पण या ठिकाणी शिवसेनेमधून जे कार्यकर्ते फुटून गेले, नेते फुटून गेले, कार्यकर्ते शिवसेनेत जाग्यावर आहेत. राष्ट्रवादी हेच प्रश्न माझा आहे. हेच प्रश्न आहे की हेच प्रश्न आहे की एक शिंदे गटामध्ये जेव्हा शिवसैनिक गेल्यानंतर त्याचा फटका बसू शकतो का? ही जी उभाटा शिवसेना आहे, ज्या बाळासाहेबांचे विचार चालला तर मोर्चा, थांबला तर सभा, हे विचार यांनी तिलांजली दिली. आणि जे 40 आमदार 50 आमदार येत आहेत, हे सगळे जनलोकप्रतिनिधी या मतदारांनी निवडून दिलेले. आमच्या प्रश्नाचं उत्तर आणखीन मिळालं नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर आणखीन मिळालं नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे की शिवसेना फुटल्यानंतरची पहिली ऐका माझं बोलणं ऐका. शिवसेना फुटल्यानंतरची लोकसभेची पहिली निवडणूक आहे, तर मला तुम्ही उत्तर द्या. नाही यांची सत्ता आहे, तर मला एक सांगा, महायुतीची सत्ता आहे, शिवसेना फुटल्यानंतर हे शिंदे गटाची पहिली निवडणूक आहे, तर तुम्हाला जनता कौल देईल का? यस का देईल? पहिले ऐकून घ्या म्हणा, यायची तयारी ऐकूनच घ्यायची नाही, हेच प्रॉब्लेम आहे. एक ऐका साहेब, ज्या वेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या त्रासाला कंटाळून जे आमदार त्यांच्यासोबत गेले 40 आमदार, साहेब एक आमदाराच्या मागे तुम्हाला माहिती आहे किती जनाधार असतो, आणि 40 आमदार आणि खासदार. यांचं मत असं आहे की शिंदे वैतागून पक्ष फुटलेला आहे. शिंदे वैतागल्यामुळे पक्ष फुटला. आज बघा, आपण जर बघितलं सर, हे सर्व नेते राष्ट्रवादीचे, हे सर्व नेते म्हणून नाही तर शरीराने गेले. आज बघत असता अजित पवार आहे, 75,000 कोटी घोटाळा, तुमचा अशोक चव्हाण आहे, आदर्श घोटाळा, हे सर्व घोटाळा. हे जे म्हणतात शिंदे वैतागून गेले, मला एक गोष्ट सांगा, सगळ्याला चर्चेवर माहिती आहे की शिंदेच्या पीएला ईडीची नोटीस आली, त्याच्यानंतर शिंदे पण गेले. यांच्या प्रश्नाचं उत्तर, यांचं मत असं आहे की शिंदे जाण्यापूर्वी शिंदेच्या पीएला ईडीची नोटीस आली म्हणून शिंदेने प्रवेश केला. साहेब हेडी झाली त्या काय? मला सांगा, एका घरात 2 भाऊ असतात, ऐका साहेब, एका घरात 2 भाऊ असतात, 2 भाऊ बरं, याच्यानंतर एकच आहे, मी तुमच्यापैकी एकाला हा उत्तर विचारतोय की या निवडणुकीमध्ये जनता शिवसैनिक जे आहेत पहिले ते तुमच्यासोबत आहेत का? 100% आमच्या सोबत आहे. कारण जे पहिले शिवसैनिक होते ते बाळासाहेबांच्या विचाराला मानणार होते, हिंदुत्वाला मानणार होते. आज पण शिवसेनेची जी वोटिंग आहे ती पूर्ण हिंदुत्वाची वोटिंग आहे. आणि जे बाळासाहेब म्हणले होते की मी ज्या दिवशी काँग्रेस सोबत जायचं काम पडेल त्या दिवशी माझी दुकान बंद आता एक मिनिट, बोला तुम्ही, बोला. आज हिंगोलीमध्ये पाहिल्या हिशोबानं महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे विजय झालेले आहेत. यांच्याकडे आता काय उरलेलं नाही, फक्त पैशाच्या, दारूच्या आणि बळजबरीच्या जोरावर मतं विकत घेण्याच्या तयारीत आहे. यांचं मत आहे यंदा माधवराव पाटील आष्टीकर हे आहेत, तर ते निवडून येतील. त्यांना कोण मिळेल याचा या ठिकाणची निवडणूक आष्टीकर विरुद्ध अगदी एक मिनिट, स्वाभिमान वरचे गद्दारी आहे. अगदी मी काय बोलतोय सर, आपण या ठिकाणी धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय या ठिकाणी होणार आहे. यात कुठल्या प्रकारचा तीव्र शंका नाही. परत प्रश्न एकच आहे की हिंगोली लोकसभा मतदारसंघात जे निवडणूक होते, शिवसेना विरुद्ध शिवसेना होते, तर याच्यामध्ये कुणाला फायदा आणि कुणाला तोटा बसेल याचं उत्तर दोघांनी एकाने द्यायचं आहे. तुमच्यापैकी कोण देणार मला सांगा. नाही त्याला नका सर, रेकॉर्डिंग याच्यात होतं. हां सांगा. कसं आहे साहेब, महाराष्ट्रामध्ये
शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काँग्रेसचे काही नेते मंडळी फुटले. हे जनतेला आणि मतदाराला पटत नाही. ज्या विचारानं जनतेनं मतदान केलं होतं त्या विचाराचे खासदार आणि आमदार त्या ठिकाणी निवडून दिले होते. त्यांनी ज्या विचारानं मतदान केलं होतं त्या लोकांचा विश्वासघात त्या ठिकाणी केला. जर यांना फुटूनच जायचं होतं तर यांनी यांच्या पक्षाच्या पदाचा नाही, आपलं जे विधानसभेचे सदस्य किंवा लोकसभा सदस्य यांनी राजीनामा देऊन आग्रा पक्षात प्रवेश करायला पक्ष पाहिजे. फुटला खरा, मला काय म्हणायचं त्याचे आता जे निवडणुकीवरती काय त्याचा निवडणुकीवरती परिणाम असे होणार आहेत की हे स्वाभिमानी जेवढे लोक होते ते सगळे उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्याकडे आहेत. आणि जे गद्दार म्हणून गेले त्यांच्याबरोबर फक्त नेते गेले, त्यांच्याबरोबर मतदार हे गेलेले नाहीत. याचं उत्तर ऐका, आपल्या तिघांचंही झालेलं आहे. तुम्ही बोलू शकता. कोण बोलताय? तुम्ही बोलताय, बोला. हा बोला. साहेबाच्या विचाराला तिलांजली ह्या उबाटा गटाने दिली आणि ज्यावेळेस बाळासाहेबाच्या विचाराला तिलांजली दिली म्हणून शिंदे साहेबांसोबत सन्माननीय ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यासोबत तब्बल 40 आमदार ज्या याला लोकप्रतिनिधीला म्हणून या लोकांनी निवडून गेलं हे यांच्या सोबत आलेत. आणि राहिला प्रश्न जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे या भारत देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो इन्फ्रास्ट्रक्चर साहेबांचं नाही आहे. आपलं उत्तर एक आहे की ते मतदार तुमच्याकडे आहेत का ते एक मिनिट, माझी गोष्ट सविस्तर ऐका. प्रश्नच यांनी जे गद्दार बोलले म्हणून सांगतो. एक लक्षात ठेवा, जो रावण होता, रावणाचा भाऊ बिभीषण होता साहेब. बिभीषण कोणाकडून होता? रामाकडून. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी बिभीषण रावणाच्या विरोधात गेला. तशाच प्रकारे ही परिस्थिती आहे साहेब. अहो यांनी मला सांगा, काय त्या बाळासाहेबांचा एकनाथ शिंदे मुलगा आहे म्हणून त्याची चूक आहे म्हणून तुम्ही गद्दार म्हणताय का? अजित पवार शरद पवारचा स्वतःचा पोरगा नाही म्हणून तुम्ही गद्दार म्हणताय काय? मला एक माझ्या आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, पक्ष फुटला, नेते गेले, पण मतदार तुमच्या सोबत आले का? सर ऑब्विसली आले ना साहेब. मला एक गोष्ट सांगा, प्रत्येक विधानसभेचे आज 40 विधानसभा एकनाथरावकडे, 40 विधानसभेच्या वर अजितदादाकडे. हे आमदार म्हणजे प्रतिनिधित्व असतो सर, जनतेचाच प्रतिनिधी असतो. आता याचं उत्तर द्या. मला एक सांगा, आमदार गेले म्हणजे मतदार गेले असं त्यांचं मत आहे? या ठिकाणी बघा, हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तुम्हाला पहिलं सांगितलं तसंच आहे. या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 18 लाख मतदान आहे. 2006 बूथ आहेत. 6 विधानसभेमध्ये हा मतदारसंघ वाटलेला आहे. या ठिकाणी ही शिवसेनेची जागा आहे. ते बी उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी त्यांचाच उमेदवार, महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजय होणार आहे. कारण या ठिकाणी पहिला जो यांचा सत्ताधाऱ्याचा जो खासदार होता, या ठिकाणचा विजन नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिलं तिकीट त्यांना भेटून त्यांचं तिकीट कटलं. त्या दिवशी महाविकास आघाडीचा विजय या ठिकाणी झाला. येस. मला तुम्ही सांगा, तुम्ही या ठिकाणी बसलात, तुम्ही सर्वसामान्य जनता आहात. मला सांगा, काय वाटतं तुम्हाला आता हे 2 पक्ष फुटल्यानंतर या ठिकाणची जनता आहे ती कोणाला कौल देईल? महाविकास आघाडीला कॉल देणार आहे. तुमचं काय मत आहे? महाविकास आघाडीला कॉल देणार आहे. तुमचं काय मत? महाविकास आघाडी राहुल गांधी. तुम्हाला काय वाटतं? बिलकुल महाविकास आघाडी ही कमीत कमी 2 ते 2.5 लाखाच्या लीडनं निवडून येतील. नागेश आष्टीकर साहेब निवडून येण्यामध्ये काहीही शंका नाही. कारण आज जे मी जवळपास 42 खेडे हे जातीवंत जाऊन प्रत्येक गावामध्ये भेटून आलो. लोकांचा एकच रोष आहे की यानं जे विचारधारा तोडले त्याच्या विरोधात जनता ही पेटून उठलेली आहे. हे इलेक्शन हे नेत्याचं कार्यकर्त्याच्या पेक्षा त्याच्यावर हे एक जनतेचं इलेक्शन म्हणून हे आज ठरणार आहे. त्यामुळे जनता या गोष्टी या प्रश्नावरती याच्यामध्ये हे करतो की तुम्ही जनता, सर्वसामान्य जनता म्हणून हे प्रश्न विचारताय त्यांना. ते 4ही लोक कोणत्या पक्षाचे ते आता विचारून घ्या, स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे लोक महाविकास आघाडी. ओके आपण बरं बोला. यांचं म्हणणं, तुमचं म्हणणं सांगा. एका वाक्यात. थांबा एक मिनिट. आपला पहिल्यापासूनचा प्रश्न आहे जनता फुटली का नाही, म्हणजे मतदार गेले का नाही. भाजपनं स्वतः इथल्या आमदारांनी आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की शिंदे गटाकडे एकही बूथ प्रमुख नाही आहे, एकही कार्यकर्ता नाही, कोणी याच्यावर निवडणूक लढवली. हे थांबा. या ठिकाणी साहेब लोक एवढी त्रस्त आहे जनता त्रस्त यासाठी आहे की सोयाबीनला या ठिकाणी 4,000 रुपये भाव आहे. या ठिकाणी मोठमोठाले उद्योग जे आहेत ते गुजरातला गेलेले आहेत.
त्यामुळं आमच्या इथल्या युवकांना या ठिकाणी कुठली नोकरीची संधी नाही. मागच्या मोदी साहेबांना अजेंड्यामध्ये सांगितलं होतं 2014ला की आमचं सरकार या भारतात आलं तर आम्ही 2 कोटी वर्षाला नोकऱ्या युवकांना देऊ. आज तुम्ही बघताय की युवकांना जे युवक एवढे शिकलेले असताना सुद्धा ते त्या ठिकाणी रोजंदारीवर काम करायला अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी पेट्रोलच्या किमती असतील, डिझेलच्या किमती असतील, या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा जे आहे ते लोक यामुळे त्रस्त झालेले असल्यामुळे मतदार यावर मोदींना कौल देणार नाही. ओके 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 यांचं मत आहे मोदींना कौल देणार नाही आहे. रोजगारांचा प्रश्न झाला आहे. हा तुम्ही बोला, तुम्हाला यांना बोलायला संधी दिली, यांना बोलायला नाही एकच मिनिट. जे आता सन्माननीय नेत्यांनी सांगितलंय की सोयाबीनचा भाव, हे त्यांना कळायला पाहिजे की सोयाबीनचा भाव ठरवते कोण? आपला भारत देश सोयाबीनचा भाव ठरवत नाही, कापसाचा भाव भारत देश ठरवत नाही. अरे तुरीचा भाव 13,000 आहे क्विंटल, हळदीचा भाव ठरवते कोण? ठरवते कोण? सोयाबीन कापूस इस्रायल ठरवते, भारत देश ठरवत नाही. ही MSP आपण ठरवत असतो, परंतु पिकाचा भाव सोयाबीनचा हे आपला भारत देश किंवा सरकार. पिकाचा भाव भारत देश ठरवत नाही. पिकाचा भाव भारत देश ठरवत नाही. तुम्हाला काय वाटतं? भारत देश थोड्या वेळ अगोदर हेच पंजाबराव म्हटले होते. नाही, इस्रायल त्यांचं मत काय आहे? पिकाचा भाव इस्रायल ठरवते, भारत देश ठरवत नाही. भारत देशातली आर्थिक महासत्ता आहे असं ते बोलले होते. मग तुम्ही विश्वगुरु कशाचे बनले? फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी आहे का? आता फोर्सनं एक यादी डिक्लेअर केली, त्या पहिले पॉवरफुल कंट्रीमध्ये पहिल्या 10 मध्ये भारताचं नाव सुद्धा नाहीये. तुम्ही आता गुगलवर सर्च करू शकता. बोला 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 बोला. मला एक सांगा, ज्या अर्थी पंजाब हरियाणा या भारतामधून शेतकरी दिल्लीच्या ठिकाणी आंदोलनाला बसला, यांच्या त्या शेतकऱ्याचे कमीत कमी आज रोजी 7 लोकांची त्या ठिकाणी गाड्या घालून त्यांना चिरडण्यात आला. शेतकऱ्याच्या मालाला भाव जर शेतकरी ठरवत असाल, हे भारत सरकारचं काम आहे. या मालाला, शेतीमालाच्या भावाला भारत सरकार हा. तुम्हाला काय म्हणत? तुम्हाला काय म्हणत? तुमचं काय मत आहे? बोला बोला. हा यांना बोलू दे सर, आपण बोला. आता 2014 साली हे जे म्हणू लागले ना, हे सगळे म्हणतायत, तर 2014 साली सगळ्यांना वाटलं होतं की एक चहा विकणारा प्रधानमंत्री होतोय, तर सगळ्यांच्या मनात सहानुभूती होती. कधी काळी आमच्याही मनात होती. पण चहा विकणारा काय झालं, 2014ची निवडणूक झाली, चहा विकणारा प्रधानमंत्री झाला. त्याच्यानंतर त्याचा पूर्ण पोशाख बदलला, 15 लाखाचा सूट आला. ना त्यांनी त्या चहावाल्यासाठी काही केलं, ना शेतकऱ्यांसाठी काही केलं, ना युवकांसाठी काही केलं, ना महिलावर अत्याचार वाढले, महागाई वाढली. त्याच्यानंतर उद्योगधंदे 16 लाख कोटीचं कर्ज व्यापाऱ्यांना वाटलं. त्याच्यापेक्षा जर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव दिला असता तर सगळ्यात त्या 16 लाख कोटीत आपलं सगळं झालं, बरं झालं असतं. त्यांचं मत आहे काय? यांना ऐकू द्या सर, यांना बोलू द्या. हा बोला बोला. हा सर, माझं म्हणणं असं आहे की हिंगोलीच्या जर आमदाराला जर जिल्हा अधिकार्यालयात उपोषणाला बसावं लागत असेल तर सामान्य जनतेला कसं होईल या जिल्ह्यात? सांगा ना तुम्ही. या ठिकाणचं यांचं मत आहे स्थानिक राजकारणाविषयी. या ठिकाणी तुमचे आता शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचं ते प्रश्नाचं उत्तर द्या. एक मिनिट. सर्वप्रथम सर, विकासाचा विषय जर सांगितला, रोजगाराचा विषय सांगतो. 2.5 लाख जिल्हा परिषदच्या भरत्या निघल्या होत्या, पोलीस भरती निघली होती. त्यानंतर अरे विकासाचं बोलायला, विकासाचं बाकीचं काय बोलायले. त्यानंतर आज तुमच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांसाठी आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे विद्यार्थी खाली बसलेले आहेत घरी बेरोजगार, त्यांना कॉन्ट्रॅक्टर बेसवर काम देते शासन. त्यानंतर जाहिरात काढल्या, कंपन्यांना कोट्यावधीचा फायदा करून दिला, परंतु भरती आजपर्यंत केलेली नाहीये. एक सुद्धा भरती झालेली नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की एका स्थानिक आमदाराला अवैध धंद्यासाठी जिल्हाधिकारीच्या दालनात उपोषणासाठी बसावं लागते. ही अत्यंत शोकांतिकेची बाब आहे, कारण त्यांचा गृहमंत्री असताना हे सर्व करावं लागते. ही अत्यंत शोभनीय बाब आहे. काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचं? हा बोला बोला. हा बोला. हे जे म्हणले आज जिल्ह्याभरात भरती नाही झाली, माझाच घरातला एक माणूस पोलीस म्हणून नेमणूक त्याची झालेली. तुमचं म्हणणं आहे झालेलं आहे. ओके ओके. मला हा बोला, तुम्ही बोला. काय म्हणताय साहब? ये देश के अंदर 2014 में मोदी जी सरकार में आए, उसके बाद से जो है तो महिलाओं पे हर दिन बलात्कार हो रहे. हाथरस के अंदर, उसके बाद जो है तो जम्मू कश्मीर के अंदर हर दिन रोज़ एक बच्ची के ऊपर, एक औरत के ऊपर बलात्कार किया जाता है. आज तक जो भी आरोपी है उनके ऊपर कोई भी कार्रवाई की नहीं गई. जब ये विश्व गुरु है, ये सबसे ताकतवर नेता है, तो इन्होंने आज तक जो आरोपी है, एक मंत्री का बेटा था हाथरस के अंदर, रातों रात उसकी जो है तो शव को जला दिया गया. उसके ऊपर आज तक योगी जी ने और मोदी जी ने कार्रवाई क्यों नहीं करे?
हे आपण स्थानिक प्रश्नांवरती उतरूयात. बोला बोला, हा बोला. यांचं जे म्हणणं आहे की 2014 मोदीजी आल्यानंतर या सगळ्या घटना घडल्या. 2014 भाजपच्या 303 सीटा आल्या होत्या आणि 2019 त्याच्याहून जास्त सीटा आल्या. मग त्याचा अर्थ काय की भाई मोदी हे समजायला पाहिजे की भाई कोणती बोला बोला, याचं उत्तर बोला. त्यांचं मत आहे की सीट एवढं होऊन पण सीट आली. आता तुम्ही लाईव्ह टीव्ही चॅनल लावा. अमरावतीमध्ये बच्चू कडीकडे ग्राउंडची परवानगी असताना पण हुकुमशाही आणि दडपशाहीनं फक्त त्या अमित शहाच्या सभेसाठी ते ग्राउंड खाली करून घेत आहेत. ही दडपशाही आहे यांची. यांनी अशोक चव्हाणावर पहिल्या 2 दिवसा अगोदर श्वेतपत्रिका काढली आणि त्याच अशोक चव्हाणाला दुसऱ्या दिवशी राज्यसभेवर घेतलं. अजित पवारवर 2-4 दिवसावर देशाचे पंतप्रधान म्हटले 70,000 कोटी का सिंचन घोटाळा आणि 4 दिवसानंतर तेच अजित पवार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री. त्यांचं मत आहे की 4 दिवसात त्यांना विकास कामं दिसले अशोकराव चव्हाण आणि अजित पवार. काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणताय तुम्ही सांगा. अहो साहेब, विरोधाला विरोध करायचं म्हणून विरोध करतायत. ऐकून आता शांत बसा, शांत बसा. हा योगायोग आहे का की श्वेतपत्रिकेमध्ये नाव आल्यानंतर अशोकराव चव्हाण, एक मिनिट, माझं मत काय, हा योगायोग आहे का श्वेतपत्रिकेमध्ये नाव आल्यावरती अशोकराव चव्हाणांनी भाजपात? असं कुठलंच नाही. अलिगेशन तर काँग्रेसच्या काळात तो जो घोटाळा अशोकराव चव्हाण साहेबावर यांनी लादला होता आणि ज्या वेळेस सत्य परिस्थिती जी सांगितली, ज्या 500 वर्षापासून लोकांच्या अस्मितेचा रामाचा प्रश्न होता, अरे ह्या लोकांनी प्रश्नाचं उत्तर, प्रश्न आपला प्रश्न काय, यांचा प्रश्न काय, ते सांगतोय ते सांगतोय ते सांगतोय ते सांगतोय ते सांगतोय जे रामाला नाकारणारे, जे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, ते 500 वर्षाची लोकांची जी वेटिंग पिरियड होती ती खतम केली आणि 2034च्या नंतर कुठला बांबू. अगदी मला एक सांगा, एक आता सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो हिंगोली जिल्ह्याचा. आज लोकसभेला जो यांच्या प्रश्नाचं उत्तर, एक मिनिट, आपण एक प्रश्नाचं उत्तर सोडूया. यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे श्वेतपत्रिकेमध्ये, एक मिनिट, यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे श्वेतपत्रिकेमध्ये नाव आल्यानंतर अशोकराव चव्हाण आणि भाजपात गेले. अजित पवारचंही तसं झालंय, तर हा योगायोग म्हणावं का? एक सांगतो मी, एक मिनिट, अशोकराव चव्हाणचा उत्तर द्यायसाठी आम्हाला हे नाही, कारण काँग्रेसवाले आम्ही नाहीये. एक राहिला प्रश्न अजित पवारांचा. अजित पवारांच्या बाबतीत सांगतो, अजित पवारांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा जो विकास आहे, आज जगात जे त्यांचं नाव होत आहे, त्यांनी ठरवलं की आपल्याला आपल्या महाराष्ट्र, बोलू का नको, ऐकून घ्यायची तयारी ठेवायला, ऐकून तर घ्या. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं, शेतकऱ्यांचं आम्हाला हित करायचं, आम्हाला राजकारणात फक्त राजकारण करायचं नाही. त्यामुळे अजितदादा नेते आदरणीय मोदी साहेबांसोबत गेले. अजित पवार विकास कामांचा स्वतःचं हित जपण्यासाठी गेलेला आहे पार्टीमध्ये. 75,000 कोटीचा घोटाळा दाबण्यासाठी अजित पवार तिकडे गेलेला आहे. अजित पवारांबद्दलचा सगळ्यात महत्वाचा, हा बोला. काय बघा, हे न 70,000 कोटीचं बोलले ना अशोक चव्हाणच्या श्वेतपत्रिकेवर बोलते. श्वेतपत्रिका म्हणजे काय राहते संसदेची? सगळ्यात उच्च गोष्टी राहते ना, त्याच्यावर का बोलत नाहीये ते? दुसऱ्या गोष्टी का बोलतात? श्वेतपत्रिकेचं बोला म्हणा. आणि 70,000 कोटीचे नरेंद्र मोदीनं मध्य प्रदेशमध्ये जे 70,000 कोटीचा अजित पवारांवर आरोप केला, त्याचं उत्तर द्या. अमरावती महत्वाचा मुद्दा असा आहे, आपण या ठिकाणी शांततेत चर्चा करतोय. आपण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊया की निवडणूक आता जे आहे अवघ्या 2 दिवसावरती आली आहे. मला एकच सांगा की या ठिकाणी आता जे प्रचाराची जे तुमचं वारं चाललंय, तुम्हाला दिलेला उमेदवार अचानक चेंज करण्यात आला, तर याच्या संदर्भामध्ये निवडणुकीमध्ये काय म्हणणं आहे? हा बोला. ऐका आता, एक पूर्ण ऐकायचं. प्रश्न बदलला. हे बघा साहेब, आमचे मागचे खासदार माननीय हेमंतभाई पाटील यांची तिकीट सुद्धा डन झालं होतं. ऐका फक्त. परंतु ज्यावेळेस महायुतीची बैठक झाली अत्यंत अर्जंटमध्ये, आणि यवतमाळ आणि हिंगोली लोकसभा ह्या आजूबाजूला आहेत, आणि महायुतीच्या सर्वेनुसार असं लक्षात आलं की जर हेमंत पाटलाच्या मिसेसला जर यवतमाळमध्ये जर तिकीट दिलं, त्यांचं त्या ठिकाणी चांगलं मतदान त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं. आणि मग 2 तर खासदारकीचे आपण उमेदवार देऊ शकत नाही का घरचे? त्यामुळं एक मिनिट राजश्री ताईंना वाशिम यवतमाळमधून दिलं आणि हिंगोलीमध्ये शेतकऱ्याचे पुत्र बाबूराव पाटील यांना दिलं.
ओके 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 बसा 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 नाही, बसा बसा. नाही. जर हेमंत पाटलांना तिकडे तिकीट दिलंय आम्हाला मान्य आहे की त्याच्या पक्षाचा निर्णय आहे. अरे जरा हेमंत पाटलांना तिकडे तिकीट दिलं वाशीमध्ये, मग त्यांचं म्हणणं आहे की हा लोकसभा मतदारसंघ लागून आहे. मग हा मतदारसंघ लागून होता, भावना गवळीला हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तिकीट द्यायला पाहिजे होतं. मग बदलाबदली करायची होती ना. भावना गवळीचं तिकीट त्या ठिकाणी कापून या ठिकाणी हेमंत पाटलाला तिकीट दिलं आणि हेमंत पाटलाचं इथलं तिकीट कापून त्यांना जेव्हा कॉन्फिडन्स आहे की आपला उमेदवार निवडून येणार नाही. या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो की मोदी साहेबांना सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला दुप्पट भाव देऊ. आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? काय म्हणणं आहे तुमचं? जोरात बोला. हा, काय म्हणणं आहे? काल परवा गडकरी साहेबांची इथं सभा झाली आणि त्या सभेला जो इथला जो स्थानिक उमेदवार दिलेला आहे लोकसभेसाठी ते तर अनुपस्थित होते. तर जनतेने कोणाकडे पाहावं आता जर त्यांच्या प्रचारासाठी काय आले. आणि यांचं हे जे म्हणणं आहे 400 पार, मी सांगतो यांची भाषा आहे की संविधान बदलायची आणि हे कोणी करू शकत नाही. मी सांगतो आणि जोपर्यंत घटना शाबूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी जनता या भूलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आष्टीकर साहेब यांना अगदी ओके 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 हाँ एक सेकंड हेमंत पाटिल का टिकट बीजेपी ने काटी, क्यों काटी इसका जवाब दो बोला. एक मिनिट. यांचं मत असं आहे, एक सेकंड. हा वाद जो आहे अंतर्गत जरी वाद असला तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, अमित शहा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किंवा जाहीर होण्यापूर्वी हेमंत पाटील भावना गवळी याच्यासह 6 उमेदवारांना तिकीट देऊ नका असं सांगलं होतं. त्याच्यानंतरही तिकीट देण्यात आलं. आज मला एक गोष्ट सोप्यात आत्ताच उदाहरण देऊन टाकतो. एक मिनिट आत्ताच तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. अहो हे महाविकास आघाडीवाले एवढ्या महाराष्ट्रभर चालणार महाराष्ट्रभर तुमच्या देशोन्नतीचा चॅनल तुम्ही आज महाराष्ट्रभर दाखवणार आहेत. हा एवढा महत्वाचा कार्यक्रम आहे. महाविकास आघाडीचे लोक तुमच्यावर तणकेला बाहेर चालले. हे म्हणतात असा कार्यक्रम किती वेळाचा आहे येईल. या कार्यक्रमाचं इम्पॉर्टंट नाही तर हे काय लोकांची कामं करणार साहेब. हिंगोलीच्या मुद्द्याचं जोडतात आणि येऊन जाऊन दिल्लीवर जातात. हिंगोलीमध्ये काय टक्केवारीचं काय आहे? अगदी टक्केवारीचं काय आहे? बघा, या भाजपवाल्यांनी विकासाचं आहे का? टीपीडीसीचं काय झालं? तुम्ही बसा. टीपीडीसीचं काय झालं? तुम्ही बसा. मला एक महत्वाचं एक मिनिट माझा महत्वाचा मुद्दा असा आहे. एक मिनिट प्रश्नाकडे जाऊया. पुन्हा एकदा आपण प्रश्नावरती जाऊया. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या निवडणुका होत आहेत 2 दिवसावरती निवडणुका आल्या आहेत. तुमचं काय मत आहे? जनता कुणाला कौल देईल? परत एकदा सांगा. कौल बोलणार, परंतु त्यांच्या संविधानावर बोलू इच्छितो. कारण मी वकील आहे की जे त्यांनी सांगितलंय की केशवानंद विरुद्ध केरळ स्टेट सन्मान्य सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचने निकाल दिला की सायलेंट फ्युचर आणि त्याचं फ्रेम कधीच बदलता येणार नाही. काँग्रेसच्या काळामध्ये 80 वेळा अमेंडमेंट केली आहे, 108 वेळा झाले. घटना बदलता येत नाही हे तुमचं मत आहे. एक मिनिट मला एक सांगा, तुमचा काय प्रश्न बोला. हा हे जे म्हणतायत ना, तर हिंगोली जिल्ह्यातल्या प्रश्नावर येऊ. आता आपण सिंचनाचा प्रश्न आहे. आपल्या बाजूच्या वाशिम जिल्ह्यात 2 वेळेस नळ येतात. तिथे सिंचन बंधारे बांधणं गरजेचं आहे. कयाधू नदीवर बंधारे बांधण्याचा 10 वर्षापासून चालू आहे. मंजुरी झालेली आहे. भूगर्भातील आपल्या पाण्याची पातळी वाढली पाहिजे. 18% जलसाठा आहे भूगर्भात फक्त. तर आपल्याला त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे, नाही तर भविष्यात खूप मोठी पाण्याची प्रश्न निर्माण होतील. यांच्या प्रश्नावरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक नाही. मला एक सांगा, स्थानिक मुद्द्यावरती जर बोलले, या ठिकाणी तुमच्याकडे शिवसेनेकडे या ठिकाणचं गड आहे सध्या. त्या गडामध्ये मला एक सांगा काय विकास कामं झाली? त्यांचं म्हणणं आहे विकास कामं आज हिंगोली शहरात तुम्ही हिंडून या, तुम्हाला दिसेल काय रस्ते झाले, काय सगळा विकास झाला. आणि राहिली सिंचनाची गोष्ट, आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपला परभणीतलं जे सिंचनचा हे होता वाटा तो वेगळा करून आणला. त्याच्यानंतर त्यांनी बंधारे मंजूर करून आणले. मला एक सांगा, तुम्ही एक सांगा या ठिकाणी. बोला हा मला सांगा. बोला. या ठिकाणी सिंचनाचा मुद्दा जर उपस्थित केला, मला एकच आता सत्ताधाऱ्यांना विचारा, विरोधकांना विचारा की हिंगोलीच्या या कयाधू नदीवर बंधारे तर पाहिजेत, पण
जे निवडणूक मला एक मिनिट या ठिकाणी विकास कामं झाले असं तुमचं मत आहे आणि विकास कामं झाले नाही असं त्यांचं मत आहे. सर एक ऐका, अहो मला सांगा, आज खोलीकरण असेल, जलसंचालन विभाग असेल, आज शासनानं विहिरी दिल्या, सोलार दिले शेतकऱ्याला, आज वसमतमध्ये एवढा मोठा बंधारे व्हायले, तर अहो विकासाचं बोला की इतके विकास दिसाय, तुम्ही चालले बोलायले हे इकडे गेला ते तिकडे गेला. अरे विकास घेऊन गावात हिंडून पहा. बसा आपण या ठिकाणी एक सांगूया, आपण मेन मुद्द्यावरती येऊया आपण पुन्हा एकदा. या काँग्रेस सरकारने जलसंचालन मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. भाऊ पाटलांना आणल्या, असे सगळे जिल्हा क्रीडा अधिकारी संकुल भाऊ पाटील गोरेगावकरांनी आणल्या. आता आपण एक मिनिट, हे जे म्हणतायत ना, मला फक्त दोनच गोष्टीचं यांनी उत्तर द्यावं. यांचे सन्माननीय आमदार हे जे म्हणतात हे उपोषणच्या कलेक्टरच्या चेंबरला उपोषणाला का बसले, याचं उत्तर यांनी द्यावं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट यांनी दुसरी गोष्ट अजून एक याचं उत्तर कॅमेरा चालू आहे. जर म्हणले मध्ये दुसरा विषय काय का मला काय म्हणायचंय, कॅमेरा चालू आहे, कॅमेराला बसा ना बसा. आपल्या घरातलं लेकरू वाईट वागत असलं तर त्याच्या कानफाडीत मानायला आपल्या ताकद पाहिजे असते हातात. मला आता उपोषणाला बसलो, वाईट व्हायला ना उपोषणाला धरून एक मिनिट आपण या मुद्द्याकडे येऊया. सगळ्यात तुम्ही खाली बसून घ्या प्लीज. कॅमेरा फेस चालू आहे. मला एक मुद्दा, सर बसा खाली कॅमेरा चालू आहे. अहो तुम्ही बसा. एक मिनिट आता एक सांगा. एक मिनिट मला एक मिनिट सर बसा. एक मिनिट तुम्ही बसा. सायलेन्स बसा. एक मिनिट आता या ठिकाणी मला एक प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणचे दोन्ही उमेदवार, दोन्ही शिवसैनिक जे आहेत, दोन्ही हिंगोलीचे नाही आहेत, दोन्ही हातगावच्या साईडचे आहेत. तर लोकसभा आहे, मान्य आहे, पण मला म्हणायचं की त्याचा येणाऱ्या निवडून आल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो का, काय होऊ शकतं? काही प्रॉब्लेम नसतो सर. खासदार हा कधी पण, आता गुलाम नबी आझाद साहेब काश्मीरमध्ये राहत होते आणि वाशिमहून निवडून आले होते. खासदार ओके, येस कळलं, उत्तर मिळालं मला. आता तुम्ही सांगा तुमचा काय प्रश्न आहे. तुमचा प्रश्न जागेवर बसून सांगा, कॅमेरा ऑन आहे. यांचं म्हणणं आहे, यांनी उमेदवार बदल, आता गुलाम नबी आझाद काश्मीरहून इथं निवडणूक लढत असतील, त्याच्या अगोदर हेमंत पाटील नांदेड राजे ते 5 वर्ष दिसले नाही. डबल आता हे निवडून आले, ते डबल दिसणार नाही. आणि उमेदवार एवढा तुमचा स्ट्रॉंग होते. कोणते पहिले आपले रनिंग खासदार साहेब, त्यांना मतदारसंघ बदलून शहरात काय गरज होती त्यांना मतदारसंघ बदलून जायची? मतदारसंघाचं पहिलं बोला. एक मिनिट बोला. तुम्हाला एक सांगा साहेब, हेमंत पाटलांची उमेदवारी या भाजपमुळेच बदलल्या गेली इथली. भाजपनं या ठिकाणी हेमंत पाटलांच्या विरोधात जे आहे तो ओपन या ठिकाणी स्टेटमेंट द्यायला सुरू केलं. आम्ही हेमंत पाटलांना निवडून देणार नाही, आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, म्हणून या ठिकाणी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलल्या गेली. खऱ्या अर्थानं हेमंत पाटील जर असतात आता अटीतटीची निवडणूक झाली असती, पण आता ही निवडणूक एवढी सोपी झाली आणि या ठिकाणी वन साईड नागेश पाटील आष्टीकर निवडून येणार. त्यांचं मत आहे नागेश पाटील आष्टीकर निवडून येतील. बोला. हा साहेब, संविधानाने अधिकार दिला की या भारतात आहे का हो? या भारतात कुठलाही उमेदवार कुठेही लढू शकतो. राहुल गांधी वायनाडमध्ये जाऊन लढू शकतात, ते बाहेरचं नाही होऊ शकत. म्हणून या मतदारसंघामध्ये बोला. एक सगळ्यात महत्वाचं आमचे दिलीपराव काय म्हणले साहेब की उमेदवार आमचा दिला. अहो मला एक सांगा, हेच सगळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे जे आहेत ना, सगळे पदाधिकारी मिळून बारामतीला गेले, उमेदवार दांडेगावकर साहेबांसाठी मागणी केली, पण दिला नाही. कारण चांगल्या माणसाने उमेदवारी दिली नाही. का माहितीये का?
दांडेगावकर साहेब असते तर त्यांचं तरी आम्हाला कसं तरी फाईटमध्ये आले असते. पण हा जो आष्टी करेल साहेब निव्वळ इमानदारीने मी आरोप नाही करत, पण मम मूळ तिकीट भेटलंय बस. यांच्या प्रश्नाचं उत्तर यांच्या प्रश्न सर आज जो है तो मंडी के अंदर कंगना रनावत ने फिर से वहाँ के लोगों को जो है तो पैसों की लालूच दी, 15 लाख रुपए देने की जो है तो बात फिर से की. उसका जो है तो उसके ऊपर क्या बोल रहा है पदाधिकारी? स्थानिक मुद्द्यावरती बोलूया. स्थानिक मुद्द्यावर हे बघा, स्थानिक मुद्दा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आमच्या इथं जलेश्वर तलावाचा विकास हे म्हणतायत, बरोबर आहे ना? मला सांगा, तिथलचे जे 300-400 लोकांचे घरं होते त्यांच्या प्रस्थापिताचा काय विषय? त्यांचं काय नाही, फक्त आम्हाला आमची टक्केवारी पक्की करायची होती म्हणून लवकर ते जलेश्वर तलाव खाली गेलं आणि काम चालू केलं टेंडरिंग. स्थानिकचा विषय आहे. या स्थानिक हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 डॅम्प आहेत, इसापूर, येलदरी आणि सिद्धेश्वर. 3 डॅम पासून सुद्धा या ठिकाणी या हिंगोली शहराला 8 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो. आणि दुसरा मुद्दा एक आहे एक मिनिट, की या ठिकाणी उद्योगधंदे या ठिकाणी MIDC बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जो 5 वर्ष खासदार होता त्यांनी दिल्लीमध्ये या युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कुठलेच प्रश्न मांडले नाहीत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार या ठिकाणी. बोला. सर मला म्हणायचं आहे की कारखाने ते म्हणायला लागले की हिंगोलीमध्ये कारखाने बंद होत लागले. त्यांनी एकदा आहे ना MIDC मध्ये फिरून यावा. तिथं नवीन कंपन्या आलेल्या आहेत, नवीन पत्रायच्या किंवा तेलाच्या याच्या कारखान्या आलेले आहेत, जे की नांदेडमध्ये नाहीत, परभणीमध्ये नाहीत, ते हिंगोलीमध्ये आले. आणि जे जलेश्वराचा मुद्दा म्हणतायत, तर जलेश्वराचं आता याच्या आधी यांनी कोणी कधी साफ केलं? आता पहिल्यांदा साफसूफ केलं. एवढा सगळा मुद्दा, एवढं सगळं पाणी. पहिले काँग्रेसच्या काळात 5-5, 6-6 दिवस पाणी येत नव्हतं. बाह्या हंड्या कुठं घेऊन जात होते. आता प्रत्येक नळाला पाणी आलं. हर घर नल ही योजना आल्यानंतर तुमच्या परिसरामध्ये पाणी येत नव्हतं, पाणी यायला लागलं. काय म्हणायचं तुम्हाला? बघा, हिंगोली शहरामध्ये पहिलेपासून पाणी पुरवठा होतो. हे त्याचं विठ्ठल चोतमलजी म्हटलं की 3 धरण अजून धरण आहे, उशाला आणि कोरडं घशाला, अशी आमच्या जिल्ह्याची गत आहे. तर या ठिकाणी की जलजीवन हा जलजीवन जो मुद्दा आहे हा ग्रामीण भागामध्ये अतिशय फेल प्रमाणात. मला परत जाता पण पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी होणारी निवडणूक उमेदवाराला बघून होणार आहे का नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याला? ही निवडणूक उमेदवारावरच होणार आहे. हे बघा, हे आम्ही नाही म्हणत, यांचे स्वतःचे जे बरेच जागीचे उमेदवार आहेत ते स्वतःमध्ये काही वाऱ्यागिरीवर राहू नका. कोणतं वाऱ्यागिरी नाहीये. यावेळची निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचाच विजय आहे. यांना लक्षात येत नाहीये, यांना लक्षात येत नाहीये की नरेंद्र मोदी साहेबाच्या नावावर निवडणूक लढवली गेली आणि कोणत्याच स्थानिक उमेदवाराचं महत्व संपवलं. फक्त मोदी म्हणजे आज हे कुणाला उचलून आणतात. एक मिनिट, या प्रश्नावरती भाजपमध्ये निष्ठावान लोकांना कधीच किंमत नाही. भाजपमध्ये साहेब यायचा उमेदवार ज्या दिवसपासून जाहीर झाला त्या दिवसपासूनच हिंगोलीच्या खासदाराच्या नावाची चेष्टा या लोकांनी मांडली. जसाच उमेदवार झाला बाबूराव, शांता आली, शालू आली, शिला आली, याच्याशिवाय याच्याकडे हिंगोलीच्या विकासाचा एकही मुद्दा हे बोलले नाहीत. एकही मुद्दा विकासाचा बोलला नाहीत. फक्त शांता आली, शालू आली याच्यावर. एक लास्ट सांगतो, आज इमानदारीने सांगतो सर, आज तुम्हाला सांगतो बाबूराव हा शेतकरी पुत्र आहे सर, आणि एका गरीब घरातून तो आहे. आणि बाबूराव, ऐका ना भाऊ, बाबूराव जे आहेत त्यांचं काम, त्यांच्या जवळचे जे मित्र, कंपनी, परिवारातील सदस्य, जिल्ह्यातील नाही लोकसभेतील, इमानदारीने मायच्या सांगतो स्वतःच्या घरातले पैसे खर्चून गाडी करून फिरायला सर. मला एक सांगा, आपला प्रश्न असा आहे की ही निवडणूक, आपला प्रश्नाचं उत्तर हे आहे की ही निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नावाने जिंकल्या जाईल का उमेदवाराची? साहेब, या भारत देशाला नरेंद्र मोदी साहेब 3री आर्थिक महासत्ता करणार आहे आणि 3 कोटी महिलांना लक्ष्मीपती करणार आहे. जर नरेंद्र मोदी साहेबाचा वचननामा जर बघितला तर ह्या सर्व गोष्टी क्रिस्टल क्लिअर होणार. वचननामाबद्दल तुम्ही सांगा, काय म्हणायचं तुम्हाला? वचननामा तुम्ही सरळ वाचच म्हणा वकील साहेबांना, ते त्यांचं अभ्यास कच्चा आहे. कारण की 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन पूर्वी दिलं होतं, ते आता वचननाम्यामधून गायब केलं आहे ना. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला पूर्ण एक काय तर त्यांना बोलायला आम्ही उडून चालला जातो. शेतीमालाला हेच सांगतो साहेब, शेतीमालाला मागच्या याच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाला डबल भाव मिळेल.
अशी त्यांनी घोषणा केली होती. ते पण त्याच्यातून त्यांनी गायब केलेलं आहे ज्या वचननाम्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला आता एक सांगा. बोला सर अपना सवाल अपना जवाब. हाँ. इनके जो है तो वचननामे के अंदर मुद्रा लोन की जो है तो उसके अंदर बात की गई है. बैंक के अंदर लोन लेने के लिए गए तो बैंक के जो है तो कर्मचारी जो इतने सारे नॉर्म्स लगाते, किसी को जो है तो उसका लोन का फायदा नहीं मिल रहा. अगदी हा नेक्स्ट. या ठिकाणी 2019ला मोदी सरकारचा जाहीरनामा होता की या ठिकाणी युवकांना 2 कोटी नोकऱ्या देऊ, त्यानंतर शेतीमालाला भाव देऊ, त्यानंतर गॅस 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 आज कुठल्या कुठं गेला, डिझेलचा भाव कुठल्या कुठं गेला, जीवनवस्तूचा भाव कुठल्या कुठं गेला. महागाई वाढलेली आहे. थोडक्यात तुम्हाला सांगायचं महागाई वाढलेली आहे. मला सांगा एक मिनिट सर, एक मिनिट मला सांगा तुम्हाला काय वाटतं? जनता जी आहेत मोदीजींच्या भूलथापांना कंटाळलेली आहेत. आता ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे. याचा जे आपण चर्चा संपत आलेली आहे. अहो सर, गरिबांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये लाखो गरिबांना घरं भेटले सर. घरं मिळाले. ओके, आपण या ठिकाणी चर्चा थांबूयात. आपण या ठिकाणी या युतीच्या उमेदवारासाठी सेलिब्रिटी गोविंदाला या ठिकाणी हिंगोलीमध्ये आणल्या जात आहे. अरे आमचा शेतातला गोविंदा रोज आत्महत्या करतोय. याच्यासाठी मोदी सरकार काय करते? यांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न आहे. मला सांगा, या ठिकाणी स्टार प्रचारकांना आणलं जातंय, काय म्हणायचं तुम्हाला? स्टार प्रचारक काय प्रचारासाठी नाही, त्यांनी आमच्या पक्षा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर सगळ्याचे स्टार प्रचारक सगळीकडे चाललेले आहेत. ते शिवसेनेचे या ठिकाणी आपण हा शेवटचा प्रश्न घेऊन या शेवटच्या प्रश्नानंतर हे करतो. बोला साहेब शेवटचा प्रश्न. ऐका एक मिनिट. कसं झालं साहेब की यांच्या सभेला माणसं जमत नाहीत म्हणून यांनी स्टार प्रचारक या ठिकाणी आणलेला आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपवाले शिवसेनेचं अजिबात काम करून झाले, त्यामुळे त्यांचा आता गडकरी सभा झाली, तिथल्या सगळ्या खुर्च्या खाली राहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी भाजपवाल्याला वाटलं की आता आपला हे धनुष्यबाणेचा उमेदवार जर निवडून आला तर 2029ला पण आपल्याला क्लेम करता येत नाही, म्हणून भाजप त्या उमेदवाराला पाडण्याच्या मागे आहे. आणि म्हणून भाजपचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत मोठा आरोप त्यांनी लावला आहे, खूप मोठा आरोप लावलेला आहे. सर, तुम्ही या हिंगोलीवाल्यांना सगळ्यांना माहित आहे, दिलीप चव्हाण जे बोलतात ते करत नाहीत. दिलीप चव्हाण बाजू एकाची मांडतात आणि प्रचार तिसऱ्याचाच करतात. या ठिकाणी आपण देशोन्नतीच्या माध्यमातून ह्या डिबेटला आपण या ठिकाणी थांबवतोय. या ठिकाणी उद्या येणाऱ्या 26 तारखेला जनता कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. या वेळेस येणाऱ्या जे 26 तारखेला आहे त्या ठिकाणी कोण निवडून येणार हे पाहणं गरजेचं आहे. रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवत आहोत. विशेष म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची तर आज हिंगोलीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. ही लढत चुरशीची असणार आहे. या ठिकाणी विशेष म्हणजे 3 ठिकाणचं या ठिकाणचा वंचितचाही उमेदवार असल्यामुळे नक्की जनता कुणाला कौल देणं हे पाहणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणचा शिवसैनिक जरी शिंदेनी जेव्हा हे शिवसेना फोडल्यानंतर या ठिकाणी आता होणारी लोकसभा निवडणूक ही शिंदेसाठी पहिली लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे याचा काय निकाल येतं ते पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, हिंगोली. नमस्कार, आपण आलो तर लोकसभा मतदारसंघ जो आहे हिंगोलीचा, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये विशेष म्हणजे आज देशोन्नतीच्या माध्यमातून या ठिकाणी एक डिबेट घेण्यात आली. या ठिकाणी महाविकास आघाडी, महायुती आणि विशेष म्हणजे वंचित या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु वंचितचे कार्यकर्ते काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहेत. मला भटसर एक तुम्ही सांगा, या ठिकाणी जी निवडणूक होते तिरंगी होते आणि विशेष म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेनाच आहे आणि शिंदे गटासाठी ही पक्ष फोडल्यानंतरची पहिली निवडणूक आहे. तुम्हाला काय वाटतं, इथला मतदार कोणाला कौल देणार? मतदारांचे राष्ट्रीय स्तरावरील काही प्रश्न असतील, राज्यस्तरावरील काही प्रश्न असतील, पण ह्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे आपले स्वतःचे वेगळे प्रश्न आहेत. आमच्याकडे शेतीमालाला भाव नाही, शेतीला लागणाऱ्या साहित्याची किंमत वाढली, हे सगळे विषय राज्यभर आहेत. पण आमच्या समस्या काही वेगळ्या आहेत. आमच्या समस्या अशा आहेत, आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये सिंचनाचा सगळ्यात जास्त अनुशेष असलेला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा आहे. मागच्या 5 वर्षामध्ये खासदारांनी ह्या संदर्भात फारसे काही केलं नाही. ते खासदार होते शिवसेनेचे, जे आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात आहेत. मग काहीचा तो रोष लोकांचा असणारच आहे.
त्याच्याशिवाय बरेच दुसरे मुद्दे असे आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे ह्या पक्षफोडीनंतर या जिल्ह्याचा एक इतिहास आहे की इथे शिवसेना सोडल्यानंतर कुठल्याही नेत्यावरती पुन्हा गुलाल कधीच पडला नाही. आता शिवसेना फुटल्यानंतरचा हा सिनारिओ आपल्यासमोर आहे. आता हे दोन्ही पक्ष आहेत, दोन्ही शिवसेना आहेत. मग आता मतदार कोणाकडे कौल देतील हा आज जरी विषय असा स्पष्टपणे दिसत नसला तरी लोकांमधला एक अंडरकरंट फार वेगळा आहे. आम्ही जी माहिती घेतलेली आहे त्या जेवढं आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो त्याच्यात लोकांनी स्थानिक मुद्द्यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही निवडणूक जी आहे खूप चुरशीची होणार आहे, कारण ह्या ठिकाणचे दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचे आहेत. पण मतदार जो आहे तो कुठल्या बाजूला असेल तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे या शिंदे? साहेब, सगळ्यात मोठी अडचण आमची अशी आहे की आमच्याकडे ह्या वेळेला मतदान 50 ते 52-54% होईल. स्थानिक उमेदवार नसल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये उत्साहच नाही आहे. फार मोठ्या प्रमाणावर मतदान होईल अशी परिस्थिती नाहीच आहे. त्यातल्या त्यात लोकांना कोणता पक्ष म्हणून फार कोणाच्या मागे जाण्याची तयारी नाही मतदारांची. आता त्यांना एक विश्वास यायला पाहिजे की कोण आपले हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांवरती कोण काम करू शकते पुढे ते बघूनच करतील. तिरंगी लढत आहे हे नक्की आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न एक आहे की या ठिकाणी भाजपा देखील ह्या जागेसाठी आग्रही होती आणि भाजपाला ही जागा मिळाली नाही, पण शिवसेनेने शिंदे गटाने या जागेवरती ताबा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. तर भाजपा शिंदे गटाला मदत करणार? भाजपाचे नेते नक्की शिंदे गटासोबत फिरत आहेत, पण कार्यकर्त्यांमध्ये आजही नाराजीचं वातावरण आहे. एकतर शिंदेंची शिवसेना हा एक नवीन पक्ष आहे. त्यांच्याकडे फार मोठी संघटनात्मक बांधणी नाही. त्यांच्याकडे गाव पातळीवरती बूथ लेवलला जाऊन काम करतील असे कार्यकर्ते नाही आहेत. त्यांचं सगळं काम भारतीय जनता पक्षाचे जे पन्ना प्रमुख आहेत, जे बूथ प्रमुख आहेत, जे शक्ती केंद्र प्रमुख आहेत त्यांच्यावरती आधारित आहे. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट भट्ट सर आहेत, हे वरिष्ठ पत्रकार आहेत. यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणची जनता आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 26 तारखेला नक्की कुणाला कौल देईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, हिंगोली. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.